नमस्कार मित्रांनो, मी आता आहे वाशिम जिल्हा या ठिकाणी. तुम्हाला काही मला असं वाटला का हा गोष्ट तुम्हाला शेअर करू. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या अगोदर हे वृक्ष बघा. हा आहे संत्र्याचा बाग. हे नवीन लागवड आहे. किती वर्ष झाले आले दादा? नमस्कार. वाशिम मधून माझं नाव प्रवीण विष्णू नारिंगे. हा एक संत्र्याचं रोप लावलेला आहे. आता हा जर तुम्ही बाग बघितला असेल तर याला हे झाड आता तुम्हाला हे 4 वर्षाचं झालेलं आहे आणि याचे आम्ही ड्रीपद्वारे याला पाण्याची व्यवस्था केलेली आहे, ठिबक सिंचन. फळ किती वर्षाने देणार आहे? आणि तुम्हाला याला फळ हा 6व्या वर्षी तुम्हाला साधारण आंबा बार जो म्हणतो त्याला 6व्या वर्षी याला साधारण बार येतो. 7व्या वर्षापासून चांगल्या प्रकारे याला तुम्हाला फळ लागायला सुरुवात होतात. आपल्या तिकडे काय करतात, जास्त तर धानचा पीक घेतात, अजून त्याच्यानंतर ज्यांनी मकई घेत असेल घेते, बाकी असं जमीन असं खालीच राहते. तर आता समजून घ्या, आपल्या तिकडचे जर शेतकरी बंधू बांधव जर हे संत्र्याचं झाड जर लावले तर त्यांना काय बेनिफिट मिळेल थोडं सांगा. नक्कीच. हे जे संत्र्याचं रोप आहे, आज या ठिकाणी तुम्हाला भरकार जमीन असू द्या, वेगवेगळ्या जमिनीचे प्रकार असतात, त्या कोणत्याही जमिनीच्या मध्ये हे येण्यासाठी पौष्टिक आहे. आता आमच्या इकडे जशी जमीन आहे, काळसर आहे, जमीन काळी आहे, आणि तुमच्या इकडे जर थोडी गोटाळी जरी जमीन असेल, भरकार जरी जमीन असेल, त्याच्यात सुद्धा नक्कीच तुम्हाला याचं चांगलं उत्पादन मिळेल. आज शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. आज मोठ्या प्रमाणात आपण बघतो की शेतकरी आत्महत्याकडे वळत आहे. तर जर शेतकऱ्यांनी अशा प्रकारे जर तुम्ही रोप घेतले, पारंपरिक जर तुम्ही तेच धान घेत असाल तर नक्कीच त्याच्यावर पुन्हा पुन्हा तुम्ही रिपीट जर तेच धान करत असेल, 100% तुम्हाला तेवढं ते उत्पन्न देणारच नाही जेवढा हे संत्रा देणार. जेव्हा संत्रा देणार तुम्ही एखाद्या एकरात जर हा संत्रा जर 1-2 एकरात लावला तर नक्कीच हा तुम्हाला 3 ते 4 लाख रुपयाचं वार्षिक प्रॉफिट देऊन जातं. आणि सोबतच याच्यात तुम्ही हे जे खाली भाग जर तुम्हाला बघितला असेल तर याच्यात तुम्ही आंतरपीक सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला बाकी फळ येपर्यंत असं नाही की 5 वर्ष तुमचं जमीन खाली जाणार. याच्यामध्ये सुद्धा या तुम्हाला खाली या जागेमध्ये तुम्ही आंतरपीक घेऊन तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये उत्पन्न घेऊ शकता. या ठिकाणी जे अंतर्भाग दिसतोय तुम्हाला, याच्यामध्ये आता मागच्या वर्षी आम्ही सोयाबीन घेतलं होतं. या 2 एकरामध्ये याच्यात 2 लाखाचं सोयाबीन झालेलं आहे. आणखी पुढच्या वर्षी आणखी 2 वर्षे याच्यात आपण पीक घेऊ शकतो. नंतर जेव्हा हे पूर्ण बगीचा जेव्हा पॅक होईल, हे मधातली जागा, तेव्हा याच्यामध्ये पीक घेणं थोडंसं उत्पन्न कमी येते, कारण पूर्ण खाली छाव असल्यामुळं. परंतु तुम्ही 5 वर्षापर्यंत याच्यात आंतरपीक सुद्धा घेऊ शकता, म्हणजे त्याच्यातही उत्पन्न आपण काढू शकतो. म्हणजे आपल्याला शेतकरी बंधू बांधवाला याच्यामध्ये काही नुकसान नाही. एकदा समजून घ्या, 5-6 वर्ष आपल्याला थोडंसं याला सांभाळायला लागेल, मग त्याच्यानंतर कंटिन्यू 8-10 वर्ष आपल्याला कंटिन्यू फळ भेटन. दादा, हे एक वृक्ष मला सांगा, हे एक वृक्ष तुम्हाला किती रुपयाला पडला होता? आम्ही जेव्हा आणलं होतं तेव्हा याला 30 रुपयाचं एक पडलं होतं. त्याच्यानंतर आम्हाला ह्या ड्रीप वगैरे करायला याला 80,000 रुपये खर्च आला. त्याच्यानंतर बस याची एक फक्त याला 3 वर्षापर्यंत एक जसं लहान बाळाला आपण त्याची व्यवस्था करतो, त्या लहान बाळासारखं याला जपावं लागतं, कारण वेगवेगळे प्रकारचे याच्यावर रोग येतात, त्याच्यावर स्प्रे मारावं लागतं. म्हणजे याच्यावर जशा प्रकारे याच्या आता सध्या हे फ्रेश आहे ऊन असल्यामुळे, परंतु जसा तुम्ही पावसाळा वगैरे जर झाला तर याच्यात विविध प्रकारच्या अळीचा याच्यावर प्रादुर्भाव होतो. मग त्या वातावरणानुसार याच्यावर सुद्धा काही स्प्रे वगैरे फवारे वगैरे करावं लागतं. त्याची एक म्हणजे लहान बाळासारखे त्याच्यावर 3 वर्ष तरी तुम्हाला त्याची निगा राखावं लागतं. म्हणजे तुम्ही जर याला प्रेम करणार तर हा पण झाड पण तुम्हाला त्याचा मोबदला तुम्हाला बहुत जबरदस्त देणार आहे की नाही? नक्कीच याचं 100% बेनिफिट मिळतं. आणि शेतकऱ्याला आज जी आत्महत्या होऊन राहिली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची, हे नक्कीच अशा प्रकारे जर आपण वेगवेगळे एक आधुनिक जर रूप अशा प्रकारे जर शेती केली तर नक्कीच याच्यामधून आपण शेतकरी बाहेर निघू, आणि चांगल्या प्रकारचे याला मार्केट आहे. नक्कीच एक शेतकऱ्याला एक वरदान ठरू. आपण आपल्या हिशोबाने पण मार्केटचा व्यापाऱ्यांना विकू शकतो. आपण ज्या प्रकारे धान वगैरे जे पिकं काढतो, सोयाबीन वगैरे, ते कसा गव्हर्नमेंटच्या रेटवर अवलंबून असते, आणि हे गव्हर्नमेंटच्या रेटवर अवलंबून नसते. जसा व्यापारी आले, 10 व्यापारी आले, भाव जो जास्त भाव दिला त्याला आपण माल विकायचा आहे की नाही? म्हणजे याला आपण आपल्या हिशोबाने विकू शकतो. झाड तुम्ही चांगल्या क्वालिटीचं लावा. क्वालिटीचं लावल्यानंतर मग झाडाला जेव्हा लहान जेव्हा फुलं येते तेव्हाच त्यावेळी व्यापारी लोक येऊन तुम्हाला ऍडव्हान्स पैसे देऊन जाते. अजून ते व्यापारी लोकांना माहित पण पडते की ह्या झाडाला किती प्रमाणे फळ येणार आहे, त्यांना किती कॅरेट त्याच्यामध्ये निघणार, माल किती रुपयाचा निघणार, त्याला सर्व कॅल्क्युलेशन ते आधीच आपल्याला ऍडव्हान्स देऊन टाकतात. ऍडव्हान्स दिल्याच्या नंतर मग त्यांचाच माणूस येईल, देखरेख ते जनावरापासून जंगली प्राण्यापासून तेच रक्षण करणार. आपल्याला त्याच्यानंतर त्याची रक्षण करायची गरज नाही. आजच्या तारखेला आपल्याला याची सोय आपल्याला घ्यायला लागते. आता हे तार कंपाऊंड दिसते तुम्हाला, या ठिकाणी रात्री या ठिकाणी जंगली प्राणी येतात, तर त्या जंगली प्राणी आता मोठमोठे या ठिकाणी रुई, आपल्या जे म्हैस वगैरे असते, गाय असते, एवढाले रुई असते या जंगलात, असे रुई येतात
आता हे मागच्या साईडला नाला वगैरे, त्या नाल्यातून रुई येतात. हा. ते रुई म्हणजे चांगले मोठ्या बैला इतके, म्हशी इतके असतात. आणि त्यांनी जर गेले, जर याच्या आतमध्ये जर गेले, ते नक्कीच या झाडाला नुकसान करतात. त्याच्यासाठी आम्ही एक ते मशीन आणलेली आहे, झटका मशीन. त्याच्यातून करंट सप्लाय चालतो. ते 7,000ची आहे. ते 7 एकराला पुरते द्यायचे. तर हे या तारामधून ते करंट सप्लाय होतो. आणि हा करंट असा आहे की याच्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं जनावराचं सुद्धा नुकसान नाही करत. हा. म्हणजे या करंट लागला म्हणजे तरी त्याला ते झटका नाही, लागते, हा, त्याला नुकसान होत नाही. जनावर मरणार नाही, काही नाही. फक्त त्याला एक झटका म्हणून. आणि आपल्या इतकाच ते जनावर सुद्धा हुशार प्राणी असतो की त्यांना थोडासा जरी झटका लागला ते नंतर आपण ते मशीन बघू का कोणतं मशीन आहे? इथं चला बरं आपण ते मशीन. त्या मशीन मध्ये कोणत्याही प्रकारचं विजा होणार नाही. नाहीतर आज आपल्यासाठी आपल्यासारखा जीव आहे त्या जनावराचा, आपण त्यांना सुद्धा मारायचा असा प्रयत्न करत. नाहीतर आमच्या इथे हे बघा, इथं लाईनची व्यवस्था केलेली आहे. आम्ही याचा सुद्धा करंट देऊ शकलो असतो. हा. परंतु आमचा उद्देश नाही. आपला जसा जीव आहे तसाच त्या प्राण्याचा जीव आहे, त्याचा आम्ही नाही. त्याच्यासाठी आम्ही तसं नुकसान नाही झालं पाहिजे, हा. तर आम्ही तशा प्रकारची करंटची व्यवस्था देत नाही, तसा करंट देत नाही. हा. म्हणून या ठिकाणी एक आम्ही हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी आम्ही हे झटका मशीन आणलेली आहे. याचा करंट तुम्हाला 7-8 एकरापर्यंत चांगल्या प्रकारे करंट देऊ शकतो. आणि याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. याला झटका लागला सुद्धा तर कोणत्याही प्रकारचे ॲनिमल्स वगैरे याच्यामध्ये ते मृत्युमुखी पडणार नाही. त्याला एक झटका लागतो आणि परत ते याचं नुकसान करणार नाही, एवढाच आमचा उद्देश असतो. अजून हे काय सोलर प्लेट वर चालतो का? हा, एक सोलर प्लेट आहे. याला घरी सुद्धा चार्जिंगची व्यवस्था करू शकतो. परंतु दररोज आणणं हे परवडत नाही. म्हणून या ठिकाणी हे 1500-2000चे आम्ही इथं सोलर प्लेट लावलेले. याच्यामधून याला सप्लाय मिळतो. म्हणजे रोज घरी ने करायची गरज नाही. आता समजून घ्या, आपण हे झाड लावलं, ठीक आहे. हे झाड लावलं, जेव्हा आपल्याला कडी आला तेव्हा आपल्याला पैसे देऊन गेले. मग जेव्हा फळ आपण तोडते, ते व्यापारीचे लोक जेव्हा फळ तोडतात तेव्हा ते लोक म्हणजे असं नग प्रमाणे घेऊन जातात आपल्याकडे का किलो प्रमाणे घेऊन जातात? नाही, किलो प्रमाणे वगैरे तसं काहीच नाही. त्यांना माहित राहते समजा याच्यात किती कॅरेट वगैरे किती निघतात याच्यात. परंतु आपल्याला ते एकाच टाइमला असं गुत्त दिल्यासारखं ते देऊन टाकतात. एवढ्या रुपयाचं आम्ही घेणार. आपल्याला पटलं तर आपण हो म्हणायचं, नाही तर त्याच्यात नाही ते आपण त्याला नकार सुद्धा देऊ शकतो. आता समजून घ्या दादा, आपला हे बगीचा आहे, ठीक आहे. हे बाग आहे. आता बागामध्ये आपला समजून घ्या, आता 200 वृक्ष आहे, ठीक आहे ना. आता 200 वृक्षामध्ये तो व्यापारी आहे ना, तर सरळच सांगा की भाऊ तुम्हाला मी 4 लाख रुपये देणार आहो. आता 4 लाख मध्ये हे पूर्ण झाड आम्हाला देऊन द्या, आहे की नाही. म्हणजे एकाच तुमचा रेट फिक्स होणार. आता त्या बगीचामध्ये समजून घ्या 10 क्विंटल माल निघू द्या या 100 क्विंटल निघू द्या, परिपूर्ण त्याचा. आणि त्यांचं त्याच्यामध्ये नुकसान जरी झालं तर ते आपल्याला अशा प्रकारचे कोणते आपल्याला त्याचं नुकसान नाही होणार. आपला जे ठरलेला आहे ॲग्रीमेंट झालेला आहे ते आम्ही एका याच्यावर लिहून सुद्धा त्याचं ॲग्रीमेंट करून घेत असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचं नुकसान जरी झालं तर ते व्यापारी सहन करतात. परंतु त्यांचा एवढा अभ्यास असतो की ते कडीवरच त्यांना माहिती पडतं की याचा किती कॅरेट माल बेनिफिट होणार आहे, नाही का. त्याच्यामुळे ते त्यानुसारच घेतात. आणि जर कदाचित त्यांच्याकडून जरी आपल्या झाडाचं जर काही नुकसान झालं असेल, म्हणजे तोडता तोडता त्यांचे काही मजूर लोक येतात, त्याच्या जर फांद्या वगैरे जरी तुटल्या तर ते फांद्याची जबाबदारी सुद्धा ती त्यांची असतं. आपल्याला त्याचं ते काही मोबदला देतात नुकसान झालं म्हणून. शेतकऱ्याचं कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही करतात. दादा अजून काय तुमच्याकडून टिप्स? आणखी दुसरी गोष्ट की याच्यामध्ये काही जे खताचं वगैरे प्रमाण, जर खतं जर द्यायचं असलं काही याच्यामध्ये काही कमतरता पडत असेल तर याच्यात एक व्यवस्था आम्ही केलेली आहे. या ठिकाणी एक फिल्टर मशीन बसवले. याच्या थ्रू आपल्याला कोणत्याही प्रकारचा आज जे आपण DAP वगैरे 20-20-0-13 वेगवेगळ्या प्रकारचे खतं येतात, त्याचा वेग पाहून, रोग पाहून, त्यांची प्रतिकार शक्ती पाहून आम्ही त्याला एक खत देत असतो. तर याच्यामध्ये हे एक फिल्टर मशीन बसवलेलं आहे. याच्यामधूनच ते काय होणार, आम्हाला जर खत वगैरे द्यायचं असलं तर या असं एक याच्यामध्ये टाकी वगैरे भरून, जर त्या टाकीमध्ये आम्ही त्या खताचं पाणी वगैरे करत असतो. आणि म्हणजे इथूनच ते सर्व पाणी वळणार आणि याच्याद्वारे त्या नळीद्वारे सर्व वृक्षांना ते खताचं सुद्धा आम्ही त्याला पोहोचून देत असतो. म्हणजे तुम्हाला काही झंझट नाही, देऊन तुम्ही त्याला विड्यानं वगैरे असं प्रत्येक झाडाच्या पशी खत टाकायची तुम्हाला गरज पडणार नाही. याच्याद्वारेच ते पाणी लिक्विड पूर्ण त्या ठिबक सिंचनद्वारेच त्याला खत सुद्धा. म्हणजे अगोदर सारखं काही राहिलेलं नाही. आता सगळं काय आधुनिक बनलेलं आहे की नाही. म्हणजे सगळं काही सोपं आहे, फक्त करणारा व्यक्ती पाहिजे, मनामध्ये जिद्द पाहिजे, बाकी सगळं काय करू शकता, आहे की नाही. तर पूर्वी काय त्या झाडाला एक व्यक्ती असं त्या झाडाला टाकल्या जायचं खत, आता तशा प्रकारचं नाही. हे सर्व टेक्नॉलॉजी आलेली आहे. इथूनच ते एक आम्ही एक 200 लिटरची टाकीमध्ये याचं असं खताचं पाणी वगैरे करून याच्याद्वारेच ते सर्व ठिबक सिंचन प्रत्येक झाडाला पोहोचून या नळ्याद्वारे. आपले जे दर्शक आहे तर तुमचं काय म्हणणं आहे की त्यांना हे लागवड करायला पाहिजे की नाही? नक्कीच करायला पाहिजे. कारण मी आधी सांगितलं तुम्हाला की आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे हाल चालू आहे. जोपर्यंत शेतकरी चेंज करणार नाही आपल्या याच्यात, असं म्हटलं जातं की जे विकते, असं एक कहावत आहे की जे मार्केटमध्ये विकल्या जातो ते जोपर्यंत शेतकरी पिकवणार नाही
तोपर्यंत शेतकऱ्याचे असेच हाल राहणार आहे. जर तुम्हाला तुमचे दिवस बदलायचे असेल, आज मोठ्या प्रमाणात आज किती खर्च लागतो हे माहिती आहे सर्वांना. जग बदलून राहिलेलं आहे. जर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची, नक्कीच आपल्याला या वातावरणानुसार आपल्याला सुद्धा बदलावं लागेल. तर अशा प्रकारे जर तुम्ही वेगवेगळे पीक जर घेतले तर नक्कीच त्याचा आपल्याला बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळणार आहे. तर मी आपल्या दर्शकांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही नक्कीच अशा प्रकारचा जर तुम्ही एक प्रयोग करून बघितला. आता आम्ही हे 2 एकरामध्ये केलेलं आहे. तुम्हाला एवढं झपावत नसेल तर तुम्ही एक छोटासा एक प्रयोग म्हणून एखाद्या एकरामध्ये जर तुम्ही सुरुवात केली तर त्याचं नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेनिफिट देऊन जाईल. गोष्ट म्हणजे आपल्याला मार्केट वगैरे शोधायची गरज नाही. स्वतः या ठिकाणी व्यापारी येऊन ते माल घेऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला जास्त डोक्याला ताप नाही, तापही नाही. काहीच नाही. आपल्या रोप लावणं, त्याची निगा राखणं आणि आपण ते याच्यापेक्षा कुठेतरी मेहनत करतच आहोत. बाकीचे जे आपण पीक घेतो ते कुठेतरी पाण्याची थोडी कमी जास्त झालं तर आज आता मागच्या वर्षी आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सोयाबीन आमच्या इकडे घेतल्या जातं, त्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे सोयाबीन आज आमच्या इकडे जिथं 10चा ॲव्हरेज जायचा तिथं 4-5चा सोयाबीनचे ॲव्हरेज आलेले आहे. जर अशा प्रकारे जर शेतकऱ्याला एक दुसरं जर एक सपोर्ट जर पीक असलं तर ते शेतकरी खचून जाणार नाही, तो शेतकरी आत्महत्या करणार नाही. आज आमचा जो जिल्हा आहे इथं शेजारीच आमच्या लागून आहे वाशिम यवतमाळ जिल्हा म्हणून, तो महाराष्ट्रातनी आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून घोषित केलेला आहे जिल्हा. म्हणजे सर्वात तिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर ते जर प्रमाणही ते कमी होणार आणि एक सपोर्ट होतं चांगल्या प्रकारचे. आणि नक्कीच एखादं पीक जर गेलं आपलं वाया गेलं, आता मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सोयाबीनचं पीक पूर्ण गेलं. ज्या ठिकाणी 10 पोते एकरी ॲव्हरेज याचा त्या ठिकाणी 3-4 जर आला तर नक्कीच त्याचा आजच्या तारखेला आम्हाला जेवढा खर्च लागला सोयाबीनला तेवढा आमचा वसूल सुद्धा झाला नाही. आणि आज एवढं आपल्या महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या या शेतकऱ्याच्या मुळावर बसलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. शेतकरी सुद्धा आज आता आम्ही जे आमच्याकडे माल होता सोयाबीनचा हे आम्ही विकून टाकला. मी काल जसं मी ते मार्केटमधली ते माझ्याकडे स्लिप आली, ती एक मार्केटमधलं मला एक ती पावती मिळाली. ते ऐकल्या मला असं म्हणजे माझ्या डोक्यात म्हणजे हॅमर झालं की असं वाटलं त्या काय करावं. कारण आम्ही एवढी मेहनत करतो, एवढी मेहनत केल्याच्या नंतर आम्ही पिकवला ते माल सोयाबीन. आधीच आम्हाला वातावरणाची साथ मिळाली नाही आणि वातावरणाची साथ नाही मिळाल्यामुळे आमचा ॲव्हरेज कमी झाला. जिथं 10 पोते पिकायचे तिथं 3च पिकले. आणि सुरुवातीला भाव काय द्यावा आम्हाला, आम्हाला खर्च 4,000 आला आणि आम्हाला 3800-4200 पर्यंत भाव मिळाला. सांगा, म्हणजे एकरी आम्हाला खर्च आला त्याला 4,000 आणि हातात आले 3800. आमची मेहनत पाण्यात. आणि आजच्या तारखेला मी कालचं मार्केट बघितलं तर 7,200, आजचं तर 7,500 रुपये भाव आहे. आता याच्यात बेनिफिट व्यापाऱ्याचा होता. आज मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्याचे बिल्डिंगा दिसत आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहे. याचं एकच कारण आहे की आम्ही माल विकायला काढतो तेव्हा आम्ही 4,000 विकला आणि आज 7,000 आहे. म्हणजे घर बसल्या ज्या माणसानं कोणत्याही प्रकारचं काम नाही गाळला, मेहनत नाही केली, त्या माणसाला 3,000 रुपये जागेवर बेनिफिट येत आहे. आणि आम्ही मेहनत करून आम्हाला हातात आले, आमचा खर्च 4-5-4,500 आणि आम्हाला 4,000 हातात आले. तुम्ही जर पीक बदलवले तर तुमचं भविष्य बदलन.